नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण पितृपक्षामध्ये केली जाणारी खास अशी तांदळाची खीर करणार आहोत। आणि तांदळाची खीर खायला तर खूपच टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। ही तांदळाची खीर आपण केव्हाही बनवू शकतो, फार काही पूर्वतयारी यासाठी लागत नाही। चला तर आपण रेसिपी सुरुवात करूया। तांदळाची खीर बनवण्याकरता मी बासमती तांदूळ अर्धी वाटी घेतलेला आहे। कोणतेही सुवासिक तांदूळ जसे की आंबेमोहोर, इंद्रायणी यासाठी तुम्ही वापरू शकता। आणि आता हे तांदूळ मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। सुवासिक तांदळामुळे खीर मस्त टेस्टी लागते। आता हे 20 मिनिट मी झाकून ठेवून देणार आहे। 20 मिनिटानंतर आता आपण हे वाटून घेणार आहोत। तांदूळच आपल्याला फक्त वाटून घ्यायचं आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही। आणि आपल्याला हे पल्स करत 1-2 वेळेस हे फिरवून घ्यायचं आहे। आणि तांदूळ असे थोडेसे हलकेसे रवाळच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक वाटायचं नाही। आणि सोबतच मी दूधही गरम करून घेतलेलं आहे। जवळपास अर्धा लिटर म्हशीचं फुल क्रीम मिल्क आहे हे। आता कढईमध्ये मी 1 चमचावर तूप टाकून घेतलेलं आहे। आणि तूप छान मेल्ट झालं की आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे। तांदूळ आता आपण जे वाटून घेतलं होतं रवाळ, ते आता आपण टाकून तुपावर छान परतून घ्यायचं आहे। साधारण 1-2 मिनिट मी हे तुपावर असं छान परतून घेणार आहे, म्हणजे तांदळाचा कच्चेपणा निघून जाईल आणि खीरही आपली छान लागते। गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे। आता मी खवलेला नारळ 1 चमचाभर टाकून घेतलेला आहे। आणि ओला नारळ जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता ओला नारळही आपल्याला 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचं आहे। मी थोडेसे काजू, बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे। आणि आता हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि तुपावर छान आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला गरम केलेलं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि दूध टाकल्यानंतर आता आपल्याला एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता खीर आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। कमीत कमी 15-20 मिनिटांमध्ये आपली खीर बनवून रेडी होते। आता हे आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। स्लो गॅसवरच आपल्याला हे खीर उकळत ठेवून द्यायचं आहे। आणि अधूनमधून थोडंसं आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर खाली तळाला चिटकू शकते। आणि आता हे बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपल्याला लास्टला साखर टाकून घ्यायचं आहे। आधीच आपल्याला खीरीमध्ये साखर टाकायचं नाही, नाहीतर तांदूळ शिजल्या जात नाही। आता हे व्यवस्थित आपलं तांदूळ छान शिजल्यानंतरच आपण साखर ॲड केलेली आहे। मी अर्धी वाटी साखर यामध्ये टाकलेली आहे। आणि तुम्हाला किती गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आणि खीरही आपली आता व्यवस्थित आटत आलेली आहे। खीर किती पातळ किंवा घट्ट तुम्हाला हवी असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे दूध आटवून घ्यायचं आहे। आता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि खीरही आपली व्यवस्थित दाटसर दिसत आहे। आता मी सर्वात शेवटी विलायची पूड टाकलेली आहे, पाव चमचा, आणि त्याने स्वाद छान येते। आणि आता असं थोडंसं पातळसरच असताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर थोड्या वेळाने आणखीन घट्ट होते। तांदूळ असल्यामुळे खीर लगेच दाट होते। आणि जर समजा आपल्याला तसं वाटलं तर थोडंसं दूध टाकून आपण पातळ करून घेऊ शकतो खीरीला। आता खीर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि वरून ड्रायफ्रूट्स थोडेसे टाकून घेतलेले आहेत। आणि मस्त आपली मलाईदार दाटसर आपली तांदळाची खीर बनवून रेडी आहे। कधीही काही गोड खायची इच्छा झाली की झटपट ही खीर आपण बनवू शकतो। आणि खायला तर इतकी मस्त जबरदस्त झालेली आहे, कारण आपण बासमती तांदूळ यामध्ये वापरलं होतं। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।